Yes, unique 12th students. Chemical thermodynamics, few moderate level MCQs we have been considering. It was given to you as a test come homework. Okay. The dissociation energy of methane is given and ethane 360 and 620 kilocalories per mole respectively. Of course, it is not mentioned respectively. And this one is of methane and 620 for ethane. Okay. And bond energy of carbon is asked. क्वेश्चन काय दिला आहे आणि काय विचारलं त्याच्यावरून अंदाज घ्यायचा असतो. तरी द डिसोसिएशन एनर्जी असं म्हटलं येऊन बरं आहे. एक्सप्लेनेशन संपल्यानंतर एक पॉईंट मी सांगतो. एन्थाल्पी ऑफ डिसोसिएशन म्हटलं तर अर्थ वेगळा निघतो. पण ठीक आहे, पहिला दिलेला क्वेश्चन आणि त्याचे अल्टरनेटिव्ज आणि त्या लिमिटमध्ये त्याचे अर्थ फिक्स आहे, त्यामुळं तो पहिला पार्ट कंप्लीट करू. डिसोसिएशन एनर्जी ऑफ मिथेन इज गिवन. याचा अर्थ आता यात केमिकल बॉन्ड 4 केमिकल बॉन्ड्स अँड ऑल 4 आर CH बॉन्ड्स. तर 4 मोल ऑफ CH बॉन्ड एनर्जी त्याचा अर्थ लगेच कळला पाहिजे की 4 मोल ऑफ CH बॉन्ड एनर्जी इक्वल टू 360 किलो कॅलरी पर मोल, म्हणजेच मोल रेस टू -1 किंवा पर मोल, किलो कॅलरी पर मोल असं आहे. याचा अर्थ पटकन कळला पाहिजे की बॉन्ड एनर्जी ऑफ CH बॉन्ड ॲव्हरेज बॉन्ड एनर्जी इज इक्वल टू 360 अपॉन 4. कारण बॉन्ड एनर्जीच्या चौपट आहे. एक मिथेनमध्ये काय असतं, 4 बॉन्ड्स CH बॉन्ड्स 4 असतात, म्हणजे 1 मोलमध्ये काय असतं 4 मोल्स ऑफ CH बॉन्ड्स. मग डिवाइड बाय 4 केलं तर काय मिळणार तुम्हाला, 1 मोल ऑफ CH बॉन्ड टू ब्रेक व्हॉट अमाऊंट ऑफ एनर्जी इज रिक्वायर्ड, आणि त्यालाच तर बॉन्ड एनर्जी म्हणतात. तर बॉन्ड एनर्जी ऑफ CH बॉन्ड आणि ती ॲव्हरेज व्हॅल्यू इन ऑल अदर केसेस वी कॅन यूज. तर मग हे इथं बॉन्ड एनर्जी 360 डिवायडेड बाय 4 म्हणजे तो 90 किलो कॅलरीज पर मोल रेस टू -1 असं आलेलं आहे. ओके, बॉन्ड एनर्जी मिळाली. आणि विचारले काय, कार्बन बॉन्ड एनर्जी. मग आता बघा, एकदा CH बॉन्ड एनर्जी मिळाली. इथेनमध्ये काय आहे, 6 बॉन्ड्स ऑफ CH, सिंगल CH बॉन्ड 6 म्हणजे मोलच्या भाषेत 6 मोल्स ऑफ CH बॉन्ड्स अँड 1 मोल ऑफ CC बॉन्ड. आणि मग 1 मोल ऑफ CH बॉन्डची व्हॅल्यू आम्हाला माहिती आहे, म्हणजेच याची बॉन्ड एनर्जी जी असणार आहे, बॉन्ड एनर्जी टोटल बॉन्ड एनर्जी, म्हणजे हे जे बॉन्ड एनर्जी म्हणण्यापेक्षा इनिशियली डिसोसिएशन एनर्जी जी आहे ऑफ इथेन, जी इकडं आपल्याला दिलेली आहे 620 नाही का, ती 620 किलो कॅलरीज पर मोल is equal to 6 bond energy of बघा ऑफ, ऐका लक्ष द्या, एक्सप्लेन करताना लिहितो मी, ऑफ CH बॉन्ड ऑफ CH प्लस 1 इंटू बॉन्ड एनर्जी कार्बन बॉन्ड एनर्जी, म्हणजे कार्बन एवढेच प्रकारचे आहेत ना. आणि मग 620 किलो कॅलरीज पर मोल आहे, ते रिपीट करत नाही. 6 इंटू 90 प्लस तो जो काय असेल त्याला आपण X म्हणूया, म्हणजे मग तो 360 आणि मग हा 620, बरोबर आहे का. 360 नव्हे, 6ने मल्टिप्लाय करायचं आहे, 6ने मल्टिप्लाय करायचं आहे. आता इथेनमध्ये चाललं आहे आपलं, मिथेनचं काढलं आपण नाही का. तर मग हे जर कॅल्क्युलेट केलं तर काय येतं बघा, 620 इज इक्वल टू 540
प्लस एक्स म्हणजेच x is equal to 80 kilocalories per mole. So this is how we can find कार्बन बॉन्ड एनर्जी. कारण याची डिसोसिएशन एनर्जी ऑफ मिथेन दिलं आहे, म्हणजेच 4 मोल ऑफ सी एच बॉन्ड्स ब्रेक करण्याची एनर्जी दिलेली. मग 4ने डिवाइड केलं तर 1 मोल ऑफ सी एच बॉन्ड ब्रेक करण्याची म्हणजेच बॉन्ड एनर्जी ऑफ सी एच सिंगल बॉन्ड दिलेली आहे ती मिळाली. आणि विचारली ही, पण त्यातली ही व्हॅल्यू माहिती आहे मला. आता मग याची डिसोसिएशन एनर्जीमध्ये 6 मोल्स ऑफ सी एच बॉन्ड आहेत, आम्हाला 1 मोलचं मिळालं आहे म्हणजे इंटू 6 आणि 1 मोल याचा समजा एक्स, ते सगळं टोटल एवढी यायला पाहिजे. आणि त्याप्रमाणे मग आपण कार्बन बॉन्ड एनर्जी काढली. फक्त त्या निमित्ताने मी एक गोष्ट सांगतो, डिसोसिएशन एनर्जी म्हटलं आहे आणि दिलं आहे आणि पर्याय सगळा विचार केला तर हे बरोबर आहे सगळं. एन्थाल्पी ऑफ डिसोसिएशन असं जर दिलं असतं तर त्याचे अर्थ वेगळे निघतात. त्या निमित्ताने काहीतरी एक्स्ट्रा पॉईंट बघायचा असा मुद्दा आहे. एन्थाल्पी ऑफ डिसोसिएशन, एन्थाल्पी ऑफ डिसोसिएशन हे ॲक्च्युली तुम्हाला कळेल रिव्हर्स ऑफ एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. एन्थाल्पी ऑफ डिसोसिएशन इज रिव्हर्स ऑफ एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. एक्सप्लेन करताना बोलताना लिहितो, लक्ष द्या. हे ते तुम्हाला ऐकलं, लक्ष तुमच्या फोकससाठी आहे ते. तर एन्थाल्पी ऑफ डिसोसिएशन कोणाचं आहे, समजा मिथेनचं असेल तर त्याच्यामध्ये जस्ट कार्बन हायड्रोजन 4 मोल्स बॉन्ड ब्रेक होणार असं नसतं. तर ते आहेच नाही का, मिथेन बारीक बारीक काढतो बघा. तर हे ब्रेक झालेच, बट इन देअर स्टँडर्ड स्टेट. जसं एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन 1 मोल इज फॉर्म्ड फ्रॉम इट्स बेसिक एलिमेंट्स इन देअर स्टँडर्ड स्टेट, तसं 1 मोल इज completely dissociated to give its basic elements in their standard state. रिव्हर्स ऑफ एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन म्हणजे फॉर्मेशनची रिॲक्शन आणि त्याचा डेल्टा एच. त्यावेळेला इथं कार्बन प्लस H4H असं नाही लिहिता येणार, H होणार आणि त्याचं H2 होणार म्हणजे ट्वाईस H2. आणि त्यामुळं हे ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी तर आहेच, पण परत फॉर्म झाल्यानंतर H गिव्ज H2 ते फॉर्म झाल्यानंतर रिलीज होणार. त्यामुळे एन्थाल्पी ऑफ डिसोसिएशनमध्ये मिथेन एक्झाम्पल जरी घेतलं तर ब्रेक करण्यासाठी किती लागले ते दिलेलेच आहे त्यांनी. ओके, CH बॉन्ड CH बॉन्ड CH बॉन्ड CH बॉन्ड 4, पण नंतर ते H गिव्ज H2 आणि H गिव्ज H2 हे जे 2 मोल्स ऑफ H2 रिलीज झालेत, इव्हॉल्व होणार, तर ती इव्हॉल्व होणार, ती कॉम्पेन्सेट होणार. त्यावेळेला त्याचा डेल्टा एच वेगळा असणार. समजलं का? तर एन्थाल्पी ऑफ डिसोसिएशन, त्यानिमित्ताने मला सांगायचं होतं की एन्थाल्पी ऑफ डिसोसिएशन असा शब्दप्रयोग केला असता तर या रिॲक्शनचा डेल्टा एच दिला आहे असा अर्थ झाला असता. इकडं डिसोसिएशन एनर्जी ऑफ मिथेन दिलं आहे, इथेन पण दिलं आहे, म्हणजेच आणि विचारलेला प्रश्न आणि दिलेले पर्याय त्याच्यावर लक्षात आलं की डिसोसिएशन एनर्जी दिलं आहे म्हणजे 4 मोल्स CH बॉन्ड 4 मोल्स ब्रेक करण्यासाठीची एनर्जी दिलेली आहे. मग डिवाइड बाय 4 केल्यामुळं बॉन्ड एनर्जी ऑफ CH बॉन्ड मिळाला. मग इथं 6 CH बॉन्ड आहेत, त्यामुळं इंटू 6 केलं की CH मुळची बॉन्ड एनर्जी टोटल मिळाली. पूर्ण मॉलिक्यूलची सगळे बॉन्ड्स ब्रेक करण्यासाठी ती एवढी आहे. मग राहतो काय आता 1 कार्बन बॉन्ड, तो याप्रमाणे काढला. तर एखादा क्वेश्चन बघत असताना त्याचा एक शब्द इकडे तिकडे झाला तर अर्थ काय लागतो, त्या टाईपचा क्वेश्चन, या टाईपच्याच क्वेश्चनमध्ये जरा बदल होऊन अशा प्रकारची टर्मिनॉलॉजी आली आणि आपण एकदम खुशी की मारे अरे नेहमीचाच क्वेश्चन आहे म्हणून सोडवून बसलो तर ते चुकणार. तर रुटीन अभ्यास आणि न्यूमेरिकल्स किंवा थिअरी शिकतानाच या गोष्टी शिकायच्या असतात, म्हणजेच MCQ लक्षात घ्या. येस, वन मोर व्हेरी सिम्पल बट इंटरेस्टिंग. आता हा क्वेश्चन जेव्हा मी तुम्हाला सोडवण्यासाठी दिला त्याच्यामध्ये याचे बॅलन्स्ड इक्वेशन आणि त्याचे डेल्टा एच व्हॅल्यूज पण दिलेत. मग त्या क्वेश्चनमध्ये काही मजा नाही आहे, म्हणजे दम नाही राहत. ओके, मी त्याला थोडं चेंज केलं. इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ C2H2 म्हणजे इथाईन, ॲसिटिलीन अँड हायड्रोजन आर कंबस्टेड बर्न अंडर दी आयडेंटिकल कंडिशन्स. ओके, आता इक्वल व्हॉल्यूम म्हणलं आणि आयडेंटिकल कंडिशन्स म्हणजेच आयडेंटिकल कंडिशन्स ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर अँड इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ गॅसेस. आता हे गॅसेस असतात ॲसिटिलीन आणि हायड्रोजन,
स्टँडर्ड कंडिशन्समध्ये कंडिशन्स मेन्शन केलेले आहेत म्हणजे स्टँडर्ड कंडिशन्स म्हणजे 298 केल्विन 25 डिग्री सेल्सिअस आणि किंवा ॲटमॉस्फिअर. तर हा गॅस असतो हे माहीत पाहिजे. आणि इक्वल व्हॉल्यूम्स म्हटलं आहे, आयडेंटिकल कंडिशन्स ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर म्हटलं. याचा अर्थ इक्वल व्हॉल्यूम्स असतील तर मग आमच्या 11चे गे-लुसाक, अवोगाद्रोज लॉ, इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ एनी गॅसेस, आयडेंटिकल कंडिशन्स ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर असतील आणि इक्वल व्हॉल्यूम, समजा 10 लिटर मी ॲसिटिलीन घेतला, 10 लिटर हायड्रोजन घेतला, 10 लिटर ऑक्सिजन घेतला, टेम्परेचर प्रेशरच्या कंडिशन सेम असतील तर इक्वल व्हॉल्यूम्स, फक्त टेम्परेचर प्रेशर कंडिशन आयडेंटिकल, तर इक्वल मोल्स, इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स असा लॉ आहे. पण इक्वल मोल्स, कारण का 1 मोल म्हणजे n नंबर ऑफ मॉलिक्युल्स, नंबरलाच रिलेटेड आहे मोल सगळा, त्यामुळे इक्वल मोल्स, त्यामुळं हे दोघंही इक्वल मोल्स आहेत. मग इक्वल मोल्स आहेत तर मग काही असतील इक्वल मोल्स आहेत, 2 मोल्स असतील, x मोल्स असतील, तर आपण 1 मोल घेऊन अभ्यास करू शकतो. कारण शेवटी रेशो तर काढायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा इक्वल व्हॉल्यूम्स अंडर आयडेंटिकल कंडिशन्स म्हणजे इक्वल मोल्स आहेत हे त्यांना सांगायचं. म्हणजे बघा कशा छोट्या छोट्या कन्सेप्ट मिक्स होऊन आल्या. नाहीतर इक्वल मोल्स असं म्हणू शकतात ना, तेच फक्त असं म्हणलेलं आहे की तुमच्या सोप्या 2-3 ठिकाणी झालेल्या 11ला झालेल्या बेसिक गोष्टी क्लिअर आहेत का, पटकन क्लिक होतं आहे का, हेच आहे MCQ टाईपची एक्झाम. मग नीट असो, CET असो किंवा JEE असो, MST CET, ओके. तर ही पहिल्या गोष्ट क्लिअर झाली. आणि मग रेशिओ ऑफ हीट इव्हॉल्व्स म्हणजे कुठं किती होणार, किती पटीत होणार, जास्त होणार, कमी होणार, व्हॉट इज द रेशो. आणि त्या व्हॅल्यूजच दिलेल्या असल्यामुळे ॲक्च्युअल क्वेश्चनमध्ये ते रेशो लगेचच निघतो खरं म्हणजे. पण ठीक आहे, म्हणून तो समजा आपण X एकाला दिलेला आहे, दुसऱ्याला Y दिलेला आहे, आपण थोडं क्वेश्चन बदलूया आणि बॅलन्स्ड इक्वेशन पण दिलेले आहेत, आपण करूया. ओके. तर ॲसिटिलीन कंबशन आर कंबस्टेड म्हणजेच बर्निंग, कम्प्लीट ऑक्सिडेशन. तर ॲसिटिलीन C2H2 कोणी असू दे, कंबशनची चर्चा चालू आहे नाही का. याचा अर्थ एन्थाल्पी ऑफ कंबशनचं भाषेत रेशो काढायचं आहे. तर 1 मोल जो कोण असेल तो 1 मोल प्लस O2 गिव्ह CO2H2O. नायट्रोजन कंटेनिंग असेल तर NO2, सल्फर असेल तर SO2. नॉर्मली कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन असेल तर पलीकडे आफ्टर कंबशन CO2H2O अँड हीट इज इव्हॉल्व्ड. तर कार्बन प्लस ऑक्सिजन गिव्ह CO2 प्लस H2O. आणि मग स्टँडर्ड कंडिशनला हा लिक्विड, हा गॅस आम्हाला माहिती आहे. मग 1 मोलप्रमाणे बॅलन्स करायचं असतं. आपण 1 मॉलिक्युलप्रमाणे करूया, इंटू n केलं की आपोआपच ते 1 मोल होतात. ठीक आहे. तर 2 कार्बन ॲटम्स इन 1 मॉलिक्युल म्हणजे 2 CO2, 2 हायड्रोजन ॲटम्स म्हणजे 1 H2O. याचा अर्थ 4 ॲटम्स ऑफ ऑक्सिजन, इथे 2 आहेत म्हणजे 5 ॲटम्स ऑफ ऑक्सिजन. सो 5 इंटू म्हणजे याचा अर्थ असा होतो की 5 मोल्स म्हणजे 5 इंटू n ऑक्सिजन लागणार आहेत. याचा अर्थच 5/2 म्हणजे 2.5 किंवा 5/2 म्हणा मोल्स ऑफ O2 लागणार आहेत, हा त्याचा अर्थ आहे. ओके. आणि म्हणून मग तो 5/2 किंवा 2.5 ऑक्सिजन. सो दिस इज द कंबशन रिॲक्शन. आणि मग इक्वल मोल्स आहेत तर आपण याचं 1 मोल घेऊनच बॅलन्स केलं, याचा 1 मोल घेतलं की याचं पण 1 मोल, कारण का इक्वल व्हॉल्यूम्स अंडर सेम कंडिशन्स ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर म्हणजे इक्वल मोल्स. मग याचे 1 मोल घेऊन बॅलन्स केलं तर याचा पण 1 मोल. आता कंबशन ऑफ हायड्रोजन म्हणजे H2O फॉर्मेशन, ऑक्सिडेशन ऑफ हायड्रोजन बर्न झाला, हायड्रोजनचं कंबशन झालं म्हणजेच कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ हायड्रोजन, H2O प्रोडक्ट, स्टँडर्ड कंडिशनमध्ये स्टेबल प्रोडक्ट H2O. आणि त्यामुळे मग ते पण लिहितो हायड्रोजन नाही का प्लस ऑक्सिजन गिव्ज. मग कंबशनची रिॲक्शन म्हणजे ज्याचं कंबशन आहे, ज्याचं बर्निंग आहे तो 1 मोल फिक्स आहे, त्याप्रमाणे बाकीचे बॅलन्स. आणि मग इकडं CO2चं काही मुद्दाच नाही, H2O होणार, हे लिक्विड, हा गॅस. आता हा 1 मोल फिक्स आहे म्हटल्यानंतर 1 मॉलिक्युलप्रमाणे पण करा, 1 मॉलिक्युल H2O होणार म्हणजेच n ॲटम्स ऑफ ऑक्सिजन म्हणजेच n/2 हाफ मोल ऑफ ऑक्सिजन 0.5 म्हणा किंवा हाफ मोल म्हणा, हे दोन्ही बॅलन्स केले. आणि ॲक्च्युली याच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. ॲक्च्युली द क्वेश्चन विच आय हॅव गिवन टू यू जे बुकमध्ये असं, पण आपण याला -x किलो जूल पर मोल जे काय असेल ते युनिट मी लिहित नाही. आणि याचा सेम युनिट असणार जे असेल ते -y म्हणा, ही इव्हॉल्ड आहे म्हणून y म्हणा. ओके. आणि काय बरं मग आता की रेशिओ ऑफ हीट इव्हॉल्व्ड मुद्दा काय आहे कंबशनमध्ये. मग इथं ॲसिडिलिनचं कंबशन आहे, इथं हायड्रोजनचं कंबशन दिलं आहे, म्हणजे ही फॉर्मेशन ऑफ वॉटरची पण रिॲक्शन झाली. 1 मोल इज फॉर्म्ड फ्रॉम इट्स बेसिक एलिमेंट्स इन दॅट स्टँडर्ड स्टेट्स. तर एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन पण त्याला म्हणू शकतो. पण हे हायड्रोजनचं कंबशन पण आहे असं आहे. मग नेहमी आपण एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ वॉटरसाठी ही रिॲक्शन लिहितो. आणि ऐन वेळेला परीक्षेत कंबशन ऑफ हायड्रोजन आलं, एवढंच छोटा चेंज केला आणि बेसिक नसणारे कन्फ्यूज होतात. ओके.
तर ते ठीक आहे. मुद्दा काय आहे, तर कंबशन कंप्लीट बर्निंग कोणाचंही असू दे, ॲसिटिलीन आहे, इथं हायड्रोजन आहे, आणि कोण इथेन असेल, इथाइल अल्कोहोल असेल, आणि कोण असेल, 1 mole प्लस O2 गिव्स CO2H2. ओके, नायट्रोजन सल्फर असेल तर फॉर 1 mole हाऊ मेनी मोल्स ऑफ ऑक्सिजन आर रिक्वायर्ड ते चेक करायचं. मग इथं आणखी कुठले एक्झाम्पल्स असू देत, इथिन घ्या, इथेन घ्या, बेन्झिन घ्या. 1 mole प्लस O2 फॉर 1 mole हाऊ मेनी मोल्स ऑफ ऑक्सिजन आर रिक्वायर्ड. हाऊ मेनी मोल्स ऑफ ऑक्सिजन आर रिक्वायर्ड. मोर मोल्स ऑफ ऑक्सिजन, मोर ऑक्सिडेशन, मोर ऑक्सिडेशन, मोर हीट इज इव्हॉल्व्ड. आणि मग आता इथं बघा की इथं 5/2 नाही का, इथं म्हणजे 2.5 मोल्स आणि इथं 0.5, 0.5 हा रेशो आहे. 2.5:0.5 हा रेशो आहे. याचा अर्थ हीट इव्हॉल्व्ड मध्ये 2.5:0.5 हा रेशोमध्ये कुठला ॲन्सर, त्यातले अल्टरनेटिव्ज आहेत तुम्हाला दिलेले आहेत मी, ते येणार. ॲक्च्युली डेल्टा एच व्हॅल्यूज दिले त्यामुळे काही कॅल्क्युलेटच करायचं नाही आहे. आता याच्यामध्ये रेशो ॲसिटिलीन टू हायड्रोजन का हायड्रोजन टू ॲसिटिलीन असं पण मेन्शन केलेलं नाही आहे. इट मीन्स दॅट सिन्स इन द क्वेश्चन दिस इज मेन्शन फर्स्ट, तुम्ही ॲसिटिलीन टू हायड्रोजन असं विचार करायचा. आणि याचा अर्थच तो 2.5:0.5 नाही का, 2.5:0.5 याचा अर्थ 25/10, 0.5/10 दे गेट कॅन्सल, म्हणजेच तो 25:5 म्हणजेच काय झाला तो 5:1 रफली 5:1. याचा अर्थ इथं जी हीट इव्हॉल्व होणार आहे वाय, त्याचे 5 टाइम्स इकडे इव्हॉल्व होणार आहे. आता तिकडं दिलेले अल्टरनेटिव्हमध्ये 5 टाइम्स म्हणजे वाली एकच व्हॅल्यू आहे आणि बाकीची इक्वल आहे किंवा लेस दॅन फ्रॅक्शनमध्ये आहे. काही काही वेळेला कॅल्क्युलेट पण करायला लागत नाही. तर असू दे, हा किती सोपा क्वेश्चन आहे, पण त्यानिमित्ताने ऑक्सिडेशन ऑफ हायड्रोजन आणि इक्वल व्हॉल्यूम्स किंवा महत्त्वाचं काय बरं, कंबशन कुणाचंही चर्चेत आलं उद्या. आता इथं आता इथाईन आणि हायड्रोजन आहे, इथेन असेल, बेन्झिन असेल, कंपॅरिझन बिटवीन हीट ऑफ कंबशन, एन्थाल्पी ऑफ कंबशन असेल तर 1 mole प्लस O2 प्रमाणे बॅलन्स करायचं. पर मोल ऑफ दॅट कंपाऊंड कोण असेल तो, हाऊ मेनी मोल्स ऑफ ऑक्सिजन आर रिक्वायर्ड नाही का, कुठं मग 3 moles ऑफ ऑक्सिजन लागले असतील, कुठं 5 moles लागले असतील, तर मोर द नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड फॉर कंबशन ऑफ 1 mole ऑफ दॅट कंपाऊंड, मोर ऑक्सिडेशन, मोर एन्थाल्पी ऑफ कंबशन. एवढा एक मुद्दा त्यानिमित्ताने लक्षात ठेवा, असं आपण शिकत जात असतो. येस, easy but interesting, related to Gibbs free energy, in which of the both delta H and delta, let us focus on this first, both delta H and delta S are more than 0, means both are positive. Okay, both delta H is equal to positive and delta S is equal to positive, greater than 0. Reaction will be spontaneous. When is the question? First we should know Gibbs free energy equation, delta G is equal to delta H minus T delta S, basic equation. And for spontaneous, as we know, delta G should be negative for the reaction to be spontaneous. That theory we should know first. आता इथं दोघंही पॉझिटिव्ह म्हटलेलं आहेत, ग्रेटर दॅन 0, म्हणजे हा पण डेल्टा G इक्वल टू डेल्टा, म्हणजे हा पण डेल्टा H हा पण पॉझिटिव्ह आणि मायनस T डेल्टा S त्याच्यामधला हा पण पॉझिटिव्ह. आणि अल्टिमेटली हे जर डेल्टा G निगेटिव्हाइज असेल फॉर स्पॉन्टॅनियस, ओके, बोथ आर ग्रेटर दॅन 0 स्पॉन्टॅनियस, तर काय व्हायला पाहिजे, इन मॅग्निट्यूड T इंटू डेल्टा S, कारण का हा पॉझिटिव्ह असल्यामुळं हे दिस इज द निगेटिव्ह ऑफ फॉर्म्युला. अल्टिमेटली जर निगेटिव्ह यायला पाहिजे ना, अल्टिमेटली निगेटिव्ह यायला पाहिजे डेल्टा G, आणि आता पॉझिटिव्ह म्हणून सांगितले बोथ ग्रेटर दॅन 0, म्हणजे हे एंडोथर्मिक आहे. पॉझिटिव्ह म्हणजे एंडोथर्मिक आहे, डेल्टा H पॉझिटिव्ह याचा अर्थ एंडोथर्मिक आहे. आणि हा एंट्रॉपी चेंज वाढलेला आहे, ते स्पॉन्टेनियसच्या हिशोबाने फेवरेबल आहे. आणि मग पण असं झालं की लोअर टेम्परेचरला जरी हा पॉझिटिव्ह आहे आणि हे फॉर्म्युल्यातलं निगेटिव्ह आहे, टेम्परेचर लेस असेल, मॅग्निट्यूड T इंटू डेल्टा एस जर छोटा आला आणि ओव्हरऑल व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह आली, नॉन स्पॉन्टेनियस. फॉर स्पॉन्टेनियस डेल्टा G निगेटिव्ह यायला पाहिजे. हा तर पॉझिटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे,
मग काय यायला पाहिजे बरं, दिस टी इंटू डेल्टा एस मॅग्निट्यूड जर ग्रेटर आला, समजा हा 7 आला आणि हा 3 आला, तर ओव्हरऑल हे मायनस येणार ना, म्हणजे हा ग्रेटर यायला पाहिजे. तर याचा अर्थ टी हायर पाहिजे. ॲट हायर टेम्परेचर इट विल बी स्पॉन्टेनियस, कारण ॲट हायर टेम्परेचर टी इंटू डेल्टा एस मॅग्निट्यूड ग्रेटर झाला की हा फॉर्म्युल्यातला मायनस मायनसच राहिला, कारण का हा पॉझिटिव्ह आहे, डेल्टा एस इज पॉझिटिव्ह. म्हणून हायर टेम्परेचरला म्हणजेच ओव्हरऑल मॅग्निट्यूड टी इंटू डेल्टा एच शुड बी ग्रेटर दॅन डेल्टा एच. तर त्यावेळेला स्पॉन्टेनियस एवढी सोपं आहे. हे असं पटपट एकदा हे आलं की याच्यावरून मग असे क्वेश्चन निघतात, 10-15 प्रॅक्टिस करायची. इन विच ऑफ द केसेस इट इज इम्पॉसिबल ॲट एनी टेम्परेचर असं म्हटलं आहे. आता पुन्हा तेच डेल्टा जी व्यवस्थित लिहायचं सिम्बॉल, डेल्टा जी इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. आता आम्हाला माहिती आहे की फॉर स्पॉन्टेनियस डेल्टा जी शुड बी निगेटिव्ह, गिव्स फ्री एनर्जी चेंज निगेटिव्ह फॉर स्पॉन्टेनियस रिॲक्शन इन दॅट डिरेक्शन, वॉट एव्हर रिॲक्शन इज अंडर कन्सिडरेशन. तर मग समजा की डेल्टा एच पण पॉझिटिव्ह आहे आणि डेल्टा एस निगेटिव्ह आहे, म्हणजे एंडोथर्मिक आहे आणि एंट्रॉपी चेंज निगेटिव्ह आहे. याचा अर्थ जसं की H2 + 1/2O2 गिव्ज H2O, म्हणजे एक्झाम्पल म्हणून सांगतो, H2 + 1/2O2 गिव्ज H2O स्टँडर्ड कंडिशनमध्ये हा लिक्विड आहे आणि हे गॅस आहेत. म्हणजे मग गॅशियसवाले 1 मोल अँड हाफ मोल, म्हणजे 1.5 मोल गॅशियसवाले 1 मोल लिक्विडमध्ये जातात, तेव्हा त्यांचा एंट्रॉपी चेंज डिक्रीज झाला, रँडमनेस डिक्रीज झाला. समजलं का? याचा अर्थ डेल्टा एस त्या केसमध्ये निगेटिव्ह येणार. मग डेल्टा एस निगेटिव्ह आणि फॉर्म्युल्यातलं निगेटिव्ह, म्हणजे हे दोन्ही मिळून पॉझिटिव्ह होणार. आणि हा पण एंडोथर्मिक असेल तर हा पण पॉझिटिव्ह. याचा अर्थ कुठल्याही कंडिशनला डेल्टा एस जर निगेटिव्ह असेल आणि एंडोथर्मिक असेल, म्हणजे डेल्टा एच पॉझिटिव्ह आणि हे निगेटिव्ह, म्हणजे अल्टिमेटली दिस विल बिकम पॉझिटिव्ह. तर डेल्टा जी पॉझिटिव्हच येणार आणि त्यामुळं रिॲक्शन इम्पॉसिबल. तर केव्हा बरं, इफ डेल्टा एच इज पॉझिटिव्ह अँड डेल्टा एस इज निगेटिव्ह. डेल्टा एच इज पॉझिटिव्ह म्हणजे ग्रेटर दॅन 0 आणि डेल्टा एस इज निगेटिव्ह म्हणजे स्मॉलर दॅन 0, म्हणजे हे आन्सर. मुद्दा कळला का? तर गोष्टी सोप्याच असतात बघा. MCQ थिअरी सगळं एकमेकांना कसं मॅच होत असतं ते. येस, व्हेरी इंटरेस्टिंग. फ्यू मोर MCQs. मोलार हीट कॅपॅसिटी ऑफ वॉटर इन इक्विलिब्रियम विथ आईस ॲट कॉन्स्टंट प्रेशर म्हटलं. प्रेशर कॉन्स्टंट आणि इक्विलिब्रियम विथ आईस म्हटलेलं आहे. मोलार हीट कॅपॅसिटी मुळात पहिला सी, नॉर्मली लिहिताना CP लिहितात, ठीक आहे. सॉलिड लिक्विड असेल तर C त्याच्याऐवजी CP लिहिलं. मोलार हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर काही फरक पडत नाही सॉलिड लिक्विडला, गॅसला फरक पडतो. मोलार हीट कॅपॅसिटी ऑफ वॉटर इन इक्विलिब्रियम विथ आईस म्हणजे इथं ॲक्च्युली H2O लिक्विड वॉटर, म्हणजे नॉर्मली लिक्विडला वॉटर असं पद्धत आहे. लिक्विड वॉटर इज इन इक्विलिब्रियम विथ आईस, सॉलिड आईस म्हणजे असा पाणी आणि बर्फ असं इक्विलिब्रियममध्ये आहे. याचा अर्थ ते टेम्परेचर जर 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर असेल तर ते 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 273 केल्विन 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर हे आपल्याला कळतं आहे. असं आहे, म्हणजे असा हा सिस्टीम आईस अँड वॉटर इक्विलिब्रियम. आता 0च्या थोडं वर जायला लागलं टेम्परेचर तर आईस विल स्टार्ट गेटिंग कन्वर्टेड इन टू लिक्विड. 0च्या थोडं खाली जर घ्यायचं म्हणजे आपण कूलिंग चालू ठेवलं तर लिक्विड विल गेट कन्वर्टेड इन टू आईस. तर जेव्हा हा इक्विलिब्रियम असतो 0 डिग्री सेल्सिअस अँड 1 ॲटमॉस्फिअर, तर तुम्ही समजा कूलिंग चालू ठेवलं तर ॲज लॉंग ॲज ऑल लिक्विड विल नॉट गेट कन्वर्टेड इन टू आईस, ते कूलिंगमुळं ॲज लॉंग ॲज ऑल लिक्विडचे आईसमध्ये कन्वर्ट होणार. ओके, लिक्विडची आईसमध्ये कन्वर्ट होणार आणि हीट बाहेर ॲब्सॉर्ब होणार. टेम्परेचर ऑफ द लिक्विड विल रिमेन कॉन्स्टंट. बॉइलिंग टेम्परेचरला कसं असतं, बॉइलिंग सुरू झाल्यानंतर त्या मोमेंटला एक्स्ट्रा हिटिंग जे करतो, वॉट एव्हर हीट वी सप्लाय ऑल गोज टू कन्वर्ट लिक्विड इन टू वेपर्स. अँड ॲज लॉंग ॲज ऑल लिक्विड डज नॉट गेट कन्वर्टेड इन टू वेपर्स, तुम्ही किती पण हीट करा, टेम्परेचर ऑफ द लिक्विड बॉइलिंग पॉईंटला जे आहे इट विल रिमेन कॉन्स्टंट. ओके, म्हणजे वेपर्स अँड लिक्विड इन इक्विलिब्रियम. तसाच हा मुद्दा आहे. पहिला मग हीट कपॅसिटी
आणि इथं तर मोलार हीट कॅपॅसिटी दिलेली आहे म्हणजे सी, आणि ॲट कॉन्स्टंट प्रेशर असेल तर सी पी, तर तो काय आहे तर 1 मोल, आणि कुठलाही कोणी असेल, फॉर एक्झाम्पल इथं वॉटर आहे, 1 मोल ऑफ वॉटर, इथं वॉटरची चर्चा चालू आहे म्हणून कुठलाही सबस्टन्स 1 मोल ऑफ सबस्टन्स, आय वॉन्ट टू इन्क्रीज द टेम्परेचर, increase by 1 Kelvin, 1 Kelvin in टेम्परेचर वाढवायचं आहे. म्हणजे ते आणखी स्पेसिफिक फिजिक्सच्या हिशोबाने 14.5 to 15.5 डिग्री सेल्सिअसमध्ये केल्विनमध्ये कन्वर्ट करता येईल. ठीक आहे, आपण जरा केमिस्ट्रीच्या लिमिटमध्ये राहून चर्चा करू इनिशियली. समजा आता काही समजा 14.5 असेल, किंवा समजा माझ्याकडे 15 डिग्री सेल्सिअस सध्या टेम्परेचर आहे, मला 16 डिग्री सेल्सिअस करायचं आहे. केल्विनमध्ये माझ्याकडे काही समजा 298 केल्विन टेम्परेचर आहे माझ्याकडे, मला 299 केल्विन करायचं आहे. आय वॉन्ट टू इन्क्रीज बाय 1 केल्विन, आणि ते सबस्टन्स म्हणजे इथे वॉटर ते 1 मोल आहे, तर काहीतरी हीट लागणार, वॉट एव्हर दॅट अमाऊंट ऑफ हीट. मग ते आपण पूर्वी जुन्या भाषेत क्यू म्हणायचो, आता आपण डेल्टा एच म्हणतो. म्हणजेच 1 मोल ऑफ दॅट सबस्टन्स अँड हीट इज सप्लाइड टू इन्क्रीज द टेम्परेचर बाय 1 केल्विन. ती जी लागणार क्यू पूर्वीच्या भाषेत, त्याला आम्ही सी पी म्हणतो. हे पहिला माहीत पाहिजे, मोलार हीट कॅपॅसिटी. ओके, पण आता इक्विलिब्रियम आहे, आईस ॲट इक्विलिब्रियम आहे, आणि इक्विलिब्रियम असताना लिक्विड वॉटर अँड सॉलिड इक्विलिब्रियम असताना तुम्ही टेम्परेचर 1 केल्विननी वाढवण्यासाठी जर समजा हीट करताय, तर त्यामुळे काय होणार, सॉलिड विल इट विल स्टार्ट गेटिंग कन्वर्टेड इन टू सॉलिडचे लिक्विडमध्ये कन्वर्शन प्रोसेस, दॅट प्रोसेस विल बिगिन. आणि जोपर्यंत ते कंप्लीट होत नाही आहे तोपर्यंत लिक्विड वॉटरचे टेम्परेचर इट विल नॉट चेंज. म्हणजे तुम्ही किती हीट सप्लाय करा, जोपर्यंत हा इक्विलिब्रियम आहे, सॉलिड इज इन इक्विलिब्रियम विथ लिक्विड, जोपर्यंत ही परिस्थिती आहे तोपर्यंत वॉट एव्हर एक्स्ट्रा हीट वी सप्लाय, त्याच्यामुळे टेम्परेचर वाढणारच नाही आहे, तर सॉलिडचे लिक्विडमध्ये कन्व्हर्शनची प्रोसेस होणार आहे. जेव्हा कंप्लीट लिक्विड कन्व्हर्शन होईल अँड स्टील वी कंटिन्यू टू हीट, तेव्हा टेम्परेचर वाढणार आहे. हा मुद्दा जर लक्षात आला असेल तर इक्विलिब्रियम असताना वॉट अमाऊंट ऑफ एनर्जी आय शूड सप्लाय टू इन्क्रीज द टेम्परेचर, तर कितीही सप्लाय केली तरी टेम्परेचर ऑफ द लिक्विड वॉटर विल नॉट इन्क्रीज, इट विल बी युटिलाइज्ड फॉर सॉलिड टू लिक्विड. म्हणजे आन्सर हे येतं, हे लिहाल चुकून, म्हणजे काही हीट नाही दिली तरी टेम्परेचर वाढणार. हा त्याचा अर्थ काय होतो समजून घ्या ना. इज झिरो, नो हीट एनर्जी इज सप्लाइड, स्टील टेम्परेचर विल इन्क्रीज, इट इज नॉट पॉसिबल. तर इन्फिनिटी असा त्याचा अर्थ होतो. तर हे तुम्ही किती सिम्पल आहे बघा. -15 डिग्री सेल्सिअसला आहे, आणि आईस द प्रोसेस ऑफ आईस मेल्टिंग प्रोसेस असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ सॉलिडवाला इक्विलिब्रियम आहे, लिक्विडमध्ये कन्वर्ट होतो आहे, लिक्विडमध्ये इथं असं आहे. आणि हे स्टँडर्ड कंडिशन्सला 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर असेल तर 273 आम्हाला माहिती आहे, 273 केल्विन 1 ॲटमॉस्फिअरला असतं. आणि फर्दर कूलिंग तुम्ही चालू ठेवलं तर लिक्विडचे सॉलिड कन्वर्शन होत राहतात. हीटिंग चालू ठेवलं तर सॉलिडचे लिक्विड होणार. आता आईस मेल्टिंग चाललं आहे म्हणजे सॉलिडचे लिक्विड. ओके, आणि जोपर्यंत सॉलिडचे पूर्ण लिक्विड होत नाही तोपर्यंत टेम्परेचर ऑफ द लिक्विड विल नॉट चेंज, हे सगळं आपल्याला माहिती आहे. आणि मग -15 डिग्री सेल्सिअसला काय होणार, -15 डिग्री सेल्सिअसला द प्रोसेस ऑफ आईस मेल्टिंग, आणि ते पण -15 डिग्री सेल्सिअसला. तर -15 डिग्री सेल्सिअसला लिक्विडचे सॉलिड, -15 डिग्री सेल्सिअसला लिक्विडचे सॉलिडची टेंडन्सी आहे, पण आईस मेल्टिंग म्हणलं म्हणजे असं, आणि ते पण -15. याचा अर्थ आम्हाला मग एक्स्ट्रा काहीतरी करावं लागेल, प्रेशर वगैरे फॅक्टर्स. म्हणजे आम्हाला वी हॅव टू यूज सर्टन एनर्जी, ते स्पॉन्टेनियस असणार नाही. लक्षात का, -15 डिग्री सेल्सिअसला स्पॉन्टेनियस काय असणार, जे काही लिक्विड शिल्लक असेल तर लिक्विडवाला इट विल गेट कन्वर्टेड इन टू सॉलिड, दॅट विल बी स्पॉन्टेनियस. मेल्टिंग म्हणजे सॉलिडचं लिक्विड ते -15ला असणार नाही, ते 0च्या पुढं असणार आहे. म्हणजेच हे नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे. नॉन स्पॉन्टेनियस आहे म्हणजेच गिव्स फ्री एनर्जी पॉझिटिव्ह, म्हणजे ग्रेटर दॅन 0. दिस विल बी द ॲन्सर. तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स एक्स्ट्रा तुम्ही पण आपल्या MCQच्या कुठल्याही बुकमधून, आता मी पण टेस्ट तुमची घेणार आहे ते, आणि असं करायचं एक्सप्लेनेशन, आणि त्यातून कन्सेप्ट क्लिअर होतात. थँक्यू.